म्हणजे पत्रकार भाव आणि भयणानो, 18 जून डॉक्टर राम मनोहर लोहिया हे 18 जून 1946 हो दीस समेस्त गोंयकारांक सदोदीत याद उरपाचो दीस, गोंयच्या इतिहासांतलो हो दीस केन्नाच न विसरपा सारको दीस। डॉक्टर जुलियो मिनेझीस हांच्यांनी आमी सातत्यान सांगता की हो दीस हांगासर घडोवपा खातीर तांचोय बी व्हडलो वांटो आसा। डॉक्टर राम मनोहर लोहिया हे गोंयांत आयले आणि गोंयकारांच्या मदीं आमी म्हणटा की खऱ्या अर्थात आमच्या गोंय मुक्तीची झुंज जी तेंच्यांनी पेटयली आणि तेन्नाच्या पोर्तुगीजाच्या जुलमी राजवटीच्या विरोधात गोंयकार पेटून उठले। 18 जून हो तो दीस मडगांवांतल्या लोहिया मैदानाचेर प्रत्येक एक गोंयकार म्हणजे सगळ्या जुलमी राजवटींतल्यान वचपाक, जुलमी राजवट घालोवपा खातीर सगळे जाण एकत्र जाले आणि ते दिसाच्यान परत एकदां म्हणजे क्रांतीची मशाल जी आसा ही गोंयांत नेटान पेटली। आमी म्हणटा की सातत्यात हो दीस सगळ्या भुरग्यांक सदोदीत याद उरपाक जाय, म्हणून तर गोंय सरकारान क्रांती दिन हो गोंयच्या इतिहासाच्या पुस्तकांत ऑलरेडी घातला। वच न्ही, कुंकळ्ळेच्या उठाव होय बी गोंयच्या 9वी आणि 12वीच्या दोनूय पुस्तकांनी ऑलरेडी जे आसा हो इतिहासात घातलेलो दीस आसा। ताच्या फाटलो उद्देश एकूच आसा, कारण 18 जून आसतलो, कुंकळ्ळेचो उठाव आसतलो, हो सातत्यात नवे पिळगेक, कारण आज गोंय मुक्त जावन जेन्ना 63 वर्सां पुराय जायत येयली तेन्ना फुडल्या पिळगेक सुद्दां हो दीस सातत्यात याद उरपाक जाय। ताच्या फाटलो हो इतिहास आशिल्लो, हो तांकां कळपा खातीरच सातत्यात आमी सदोदीत हाज्या खातीर प्रयत्न करत आसा। हाज्याय फुडें अशाच पद्दतीत आमी म्हणटा की कुंकळ्ळेचो उठाव हो 15 जुलय होय दीस आमी दिल्लींतल्या त्या स्मारकाच्या समोर साजरोय करपाचो ठरयला। म्हाका दिसता आतांच उलयल्ले स्वतंत्र सैनीक संघटनेचे अध्यक्ष हे फाटल्या 15 जुलैक दिल्ली ते स्वता वचून आयल्या हे तांकां खबर आसा, कारण गोंयचो इतिहास हो देश पातळीचेरूय जावचो, कारण कुंकळ्ळेचो उठाव हो देशाच्या इतिहासात तितकोच म्हत्वाचो आशिल्लो, कारण भारत देशात ह्या जुलमी राजवटीत आमी म्हणटा कॉलोनियल रुलाच्या विरोधात जर सगळ्यात पयलो उठाव जर खंय जालो आसत जाल्यार तो गोंयांत जालो, आमच्या कुंकळ्ळेंत जालो आणि पुराय भारतभर ते कळपा खातीर 15 जुलय हो त्या दिल्लींतल्या स्मारकाचेर दर वर्सा आमी सातत्यात मनयता। सरकार आपलो इतिहास सदोदीत याद उरपा खातीर आमी जे म्हटलां की पत्रादेवीचें तें स्मारक आसतलें किंवा आग्वाद जेल म्युजियम आसतलें, जो कितलींशींच वर्सां खितपत पडलेलो आग्वाद जेल म्युजियम आमी परत एकदां लोकार्पण करून, म्हणजे ज्या ज्या त्या आग्वादल्या झेलींत आमच्या ज्या फ्रिडम फायटर्सांक दवरलेले थंयसर आज परत एकदां रिनोवेट करून त्याच धर्तीचेर ते आग्वाद जेल म्युजियम तयार केला, जेणे करून आमच्या सगळ्या म्हणजे हांव हायस्कूल्स, हाय सेकंडरी कॉलेजीस ह्या भुरग्यांक म्हणजे इनोव्हेशन सायन्स तर कळचेच बट इतिहास कळचो म्हणून तेंच्यांनी आग्वाद जेलींतल्या त्या म्युजियमाकूय भेट दिवची, जेणे करून त्या म्युजियमांत गोंयतल्या वेगवेगळ्या फ्रिडम स्ट्रगलाचो इतिहास आणि बाकीच्या तेजेर आधारीत केल्ली फिल्मूय ही आमी रेडी करीत आसा, ती पळोवपा खातीर सातत्यात तांकां मेळटली। पत्रादेवीचें स्मारक आसतलें, हिरवे गुरुजींचें स्मारक आसतलें, हे ऑलरेडी आमी तयार करपाक येता ते 19 डिसेंबराच्या पयलीं पत्रादेवीचें तें पुण्य स्मारक ज्या जाग्याचेर 15 ऑगस्ट 1955 हो दीस आमी विसरूंक ना, म्हणजे 30 ते 35 जे देशभरांतल्यान आयिल्ल्या स्वतंत्र सैनिकांचो आमी जशें म्हणटा की तेंचें बलिदान हे व्यर्थ वयचें न्ही म्हणून तें स्मारक आसा। ते पत्रादेवीचें स्मारकूय सरकारान पुराय करपाक घेतलां आणि येता त्या 19 डिसेंबराच्या पयलीं त्या स्मारकाचें लोकार्पण जातलें। त्या स्मारकाच्या निमित्तान थंयसर आयिल्ल्या प्रत्येक स्मारकाचें बलिदान हे आमकां सातत्यात पिढ्यान पिढ्या याद उरच्या। 60 वर्सांत न्ही, 100 वर्सां पुराय जाल्या उपरांत सुद्दां कर्नल बेनीपाल सिंगाक आमी केन्ना विसरचो न्ही, कारण जो 21 वर्सांचो तरणाटो आशिल्लो, सगळ्यात पयलीं पोर्तुगीजांतली गुळी जी तरी कोणी आपल्याक छातीर झेल्ली आसत जाल्यार ती कर्नल बेनीपाल सिंगान आसा आणि त्याच खातीर आमी सातत्यात आमी पत्रादेवीचोय स्मारक होय थंयसर तयार करपाक घेतलेलो आसा। आमी पळयता की त्या 18 जून 1946च्या उपरांत तब्बल जरी आमकां म्हणटा 1947 भारत देश जरी स्वतंत्र जालो, 14 वर्सां आमकां झुजत रावचें पडलें पोर्तुगीजांच्या जुलमी राजवटीच्यान आणि ते सगळें करत आसतना ह्या त्या वेळार एक क्रांती पेटोवपाचो हो एक म्हत्वाचो दीस, जे भाशण जे आमचे एक सुंदर कवितांतल्यान मनोहर राय सरदेसाय म्हणटा की याद हा तुका 18 जून का म्हणून, आनीक हो दीस म्हाका दिसता एक इतिहासिकाचो एक इम्पॉर्टंट दीस
ह्या दिसाक जायते आमचे फ्रीडम फायटर नोन आनी अननोन हेणे बलिदान दिलो गोंयच पासत आमकां हे फ्रीडम मेळपाक. आज याद म्हाका आतां ह्याच दिसाक पयले सुवातेर हांव सगळे ह्या फ्रीडम फायटरांक तेगे फॅमिलीक सल्यूट मारता. ह्याच दिसाक गेले त्या वर्साक मुखेलमंत्रीक आमचे जे फ्रीडम फायटराचे प्रेसिडेंट आशिल्ले तेणे एक मुद्दो मांडलेलो की कितलेशे फ्रीडम फायटराले भुरगे बेकार आहाय, कितलेशे फ्रीडम फायटराच्या भुरग्यांक नोकऱ्यो मेळपाक जाय. आनी त्या वेळार मुखेलमंत्रीन जबाब दिल्लो की आपूण 100% तांकां जॉब दितलो म्हणून. ऑक्टोबर 2023 पासून आपूण हे कंप्लीट करतलो म्हणून. आयच्या दिसाक सांगता की अजून फ्रीडम फायटराचे भुरगे बेकार आहाय म्हणून. तर हे दाखोवन दिता की दिस गव्हर्मेंट इन द फर्स्ट प्लेस इज एब्सोल्युटली नॉट सिरियस फॉर the attitude towards the freedom fighters भुरग्यांक. Because of them, because of their contribution, we got our freedom. दुसरे आमी टाइम एंड ओवर मागला आनी गेले त्या वर्साकूय आमी डिमांड केलोलो की हे फंक्शन स्टेट फंक्शन मडगांवच्या गांवांत जावपाक जाय म्हणून. कित्याक द सिग्निफिकन्स इज दॅट Dr. Ram Manohar Lohia spoke from Margaon and this function should be held as a state function in Margaon. तिसरे आमी जे सदांच म्हणटा म्हाका दिसता 100% मुद्दो असेंब्ली विधानसभेन मांडलो की जे आमचे लोहिया मैदान जावं आझाद मैदान जावं पत्रादेवी जावं आमचे आसोलनाचे मातियर मेमोरियल हेंकां म्हाका दिसता हुंय ना हुंय प्लेसीस ऑफ हिस्टॉरिकल इम्पॉर्टन्स म्हणून डिक्लेअर करपाक जाय. सदांच विधानसभेन ते सांगता आज ह्या सेशनाक करतले नेक्स्ट सेशनाक करतले. आय डिमांड that a bill should be brought in this current assembly to protect the sanctity of this place. आज जावं आझाद मैदानान जे पत्रकार भाव तुम्ही हायलाइट करता जावं मडगांवच्या गांवांत लोहिया मैदानान थिंगा जायते बेबदे जावं गॅम्बलर हे सगळे गॅम्बलिंग आनी सगळे जाग्यार चलता. सो वॉट आर वी शो केसिंग? वेर इज अ रिस्पेक्ट टू द फ्रीडम फायटर? हे ताबडतोब म्हाका दिसता सरकारान हेजेर लक्ष घालपाक जाय, हे बिल हाडपाक जाय. कित्याक जेन्ना जेन्ना 100% आमी हो प्रश्न मांडलो एंड टुडे दे आर नॉट बेसिकली सिरियस. दुसरे जरी तो तुमी इन्फ्रास्ट्रक्चर चोयल्यार पत्रादेवी मेमोरियल इज पेंडिंग फॉर सो मेनी इयर्स. लोहिया मैदानाचेर जेन्ना कोट्यांनी रुपयाचो इव्हेंट करपाक हो सरकार नंबर 1 आमी सदांच म्हणटा आनी कोट्यांनी पयशे तेमी ह्या लोहिया मैदानाक मोडले. पूण जेन्ना एक मिटींग घेवपाक एक पब्लीक मिटींग घेवपाक आमकां परमिशन तिका दिवंक ना अंडर द प्रिटेक्ट द लायट हॅड टू बी रिपेअर्ड. जर हे सब स्टँडर्ड काम जालें जाल्यार हेजेरूय इन्क्वायरी जावपाक जाय. आमी हे प्रश्न विधानसभेन सगळे मांडटले. हांव डिमांड करता की अंडर डॉक्टर जुलियांव मिनेझीस there has to be a chair in the university under his name because it was Dr. Julião Menezes and our freedom fighters that had requested Dr. Ram Manohar Lohia to come to Goa. And when he came, this you saw the effect of this. दुसरे जे आमचे आज दाद देसाई आमचो कुंकोळकार तो आनी कुंकोळकार आमचे क्रांतिकारी भाव हेणे जे प्रश्न मुखेलमंत्रीक मांडले ते मुखेलमंत्री जबाब दिवंक ना. जावं जे करप्शन चलता जावं ज्या पद्दतीन गोंयच्यो जमिन्यो विकता ज्या पद्दतीन आज आग्वाद जेला भायर हो एक पवित्र जागो पण तेजे भायर सोरो अजून विकता. ऑल दीज क्वेश्चन शोज दॅट दीस गव्हर्मेंट इज एन इव्हेंट मॅनेजमेंट सरकार. जे प्रश्न आमी विधानसभेन जे 15 जुलै हा एज अ युनायटेड ऑपोजिशन टुडे इज आर CLP at 4 o'clock. We will definitely take all political parties together, taking everyone. We will raise all these issues. आनी एक पावट हांव सगळे आमच्या गोंयकार भावांक भयणांक क्रांती दिसाची परबी दिता.